शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी. अतिवृष्टी नुकसानाच्या पोटी शेतकऱ्यांना मिळणार 1881 कोटी रुपयाची मदत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये केली घोषणा. आणि त्याचप्रमाणे राज्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने 9,75,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. तर या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षाने आंदोलन केले. सभागृहात देखील या विषयावर चर्चा घडून आणण्यात आल्या होत्या. त्यामुळे सरकार या 9,75,000 हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी मोठे पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे, तर अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात या नुकसानीची भरपाई पोटी 1,851 कोटी रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरम्यान मंत्रालयाच्या भाषणाला विरोधकांनी आक्षेप घेतला म्हणून सांगितले. व त्याचप्रमाणे कर्जमाफीची सर्वात मोठी बातमी. सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांशी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला होता. तर त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, यांनी धानासाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत 15,000 ऐवजी 20,000 रुपये मदतीची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा सुद्धा निर्णय झाल्याचे सांगितले. आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टलसुद्धा सुरू करण्यात येणार आहे. असे 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत विधान केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा.